आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डॉक्टर विजय खरे सर आपल्यासोबत आहेत. सर, जी सगळी युद्धाची परिस्थिती आपण पाहतोय, तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आपण आहोत असं म्हणायचं का? तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहोत असं लगेच म्हणता येणार नाही, कारण महायुद्ध म्हटले की त्याचे वेगवेगळे डायनॅमिक्स असतात. अजूनही अधिकृत कुठल्याही देशाने त्याच्यामध्ये एंट्री घेतलेली नाही. हे युद्ध फक्त इराण वर्सेस अमेरिका आणि इस्रायल आहे. तेही म्हणजे इस्रायल आणि इराण आहे. अमेरिकेचे लष्करी साधनसामुग्रीने आर्थिक पाठबळ जरी इस्रायलला असेल तरी इराण डायरेक्टली अमेरिकेवर हल्ला करू शकत नाही. परंतु अमेरिकेचे जे लष्करी जे बेसेस आहेत, मग ते ओमानमध्ये असतील, सौदीमध्ये असतील किंवा पश्चिम आशियामध्ये ज्या राष्ट्रांत जिथे जिथे त्यांचे बेसेस आहेत त्यावर हल्ला करून अमेरिकेला शह देण्याचा प्रयत्न निश्चितच इराण करेन. परंतु ही तिसऱ्या महायुद्धाची निश्चितच नांदी आहे, परंतु तशी शक्यता दिसत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये चीन आणि रशियाची अधिकृत भूमिका स्पष्ट होत नाही. एकीकडे अमेरिकेने त्या ठिकाणी हे युद्ध या युद्धाला पाठिंबा देऊन आपल्याला असं दिसेल की इस्रायल ऑलरेडी गाझा पट्टीमध्ये आणि पॅलेस्टाईनच्या सोबत गेल्या 2 वर्षापेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी युद्धात होता. आज जे युद्ध सुरू आहे, साधारणतः 6,000 कोटी रुपये एका दिवसाला खर्च इस्रायलला इराणच्या विरोधात करावा लागेल. आणि आर्थिक बाबतीमध्ये जरी इस्रायलकडे त्यांची पर कॅपिटा इन्कम आणि GDPच्या तुलनेने त्यांचं आर्थिक स्रोत जास्त जरी असतील तरी कुठल्याही राष्ट्राला युद्ध हे परवडणारे नाही. आणि म्हणून हे जे आहे हे युद्ध जसं गेल्या वर्षी 12 दिवसांचे युद्ध इराण आणि इस्रायलमध्ये झालं आणि अमेरिकेने त्या ठिकाणी इंटरव्हेन करून ते थांबवलं, तसंच पुन्हा कदाचित या युद्धाचे थांबण्याची चिन्ह आपल्याला पाहाव्यास मिळतात. सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की आत्ता ज्या पद्धतीनं हल्ले होत आहेत, जी दृश्य समोर येत आहेत, तर हे घडतंय का? याचं कारण नेमकं काय ठरत आहे? याला पश्चिम आशियामध्ये इराण एक लिडिंग आणि स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टन्स असणारा देश आहे. शिवाय शिया धर्मीय असल्यामुळे इतर जे सुन्नी धर्मीय जे देश यांचा त्यांना पाठिंबा नसल्या कारणाने त्या ठिकाणी इन्सिक्युरिटी आहे. दुसरं, इस्रायलला काउंटर करण्यासाठी इराण हा एकमेव असा देश आहे की ज्याच्याकडे लष्करी साधनसामुग्री आहे आणि इराणद्वारे त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका सातत्याने होऊ शकतो हे इस्रायलला माहीत आहे. जसं लेबनॉनचं जे हिजबुल्ला गट आहे त्याला सपोर्ट करण्याचं काम इराणने केलेलं आहे. नंतर सिरियामध्ये हुती असेल किंवा इतर ठिकाणी जे जवळ देश आहेत, हमास असेल, या ठिकाणी इराणच्या पाठिंब्याने इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षेला किंवा इस्रायलच्या अस्तित्वाला धोका असल्या कारणाने इस्रायलला सातत्याने वाटते की आपण या ठिकाणी याला मदत करावी, म्हणजे इराणला नेस्तनाबूत करावं आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित करावं. अशा पद्धतीचं त्यांचं स्ट्रॅटेजिकली इंटरेस्ट असल्या कारणाने आपल्याला असं दिसेल की येणाऱ्या कालखंडामध्ये या युद्धाची किंमत जी आहे ही जागतिक पटलावर विशेषतः भारतासह इतर देशांना मोठी मोजावी लागेल. कारण हे जर लॉंग टर्म हे युद्ध चाललं तरी आपण सध्या इराक असेल, रशिया असेल, इराण असेल किंवा आता व्हेनेझुएलाकडून तेल आयात करणार आहोत. साधारणतः 82% तेल आपण त्या ठिकाणी आयात करत असतो आणि जवळपास 50% तेल हे आखाती देशांमधून येत असतं. या सगळ्या संबंधानं भारतीय सगळ्या लोकांवरती, भारतीयांवरती या सगळ्या युद्धाचे काय परिणाम विशेषतः होतील असं तुम्हाला वाटतं? निश्चितच आखाती राष्ट्रांमध्ये जवळपास 80 लाखापेक्षा जास्त भारतीय वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत आणि त्यांचं अस्तित्व, त्यांचं त्या ठिकाणी सर्वायवल आणि भारत सरकारची भूमिका याकडे त्याचं महत्त्व असणार आहे. परंतु उद्या जर इराणमध्ये इराणच्या विरोधात अधिक आक्रमकपणे पावलं अमेरिका आणि इस्रायलने जर उचलली तर त्या ठिकाणी जवळपास 50,000 भारतीय विद्यार्थ्यांसह इराणमध्ये अडकलेली आहेत. त्यांना पहिल्यांदा आणण्याचं काम भारत सरकारवर असणार आहे.
त्याचबरोबर दुसरं सर्वात महत्त्वाचं, इतर आखाती देशांमध्ये जेवढीही भारतीय बांधव त्या ठिकाणी आहेत त्यांनाही इन्सिक्युरिटी होणार आहे. आणि म्हणून संपूर्ण आखाती राष्ट्र आणि इराणमध्ये असणारे जे भारतीय आहेत यांच्याविषयीची भावना आणि यांना भारत सरकारकडून मिळणारी जी मदत आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. परंतु मला असं वाटतं की जे ट्रम्प प्रशासन आहे यांची नेहमी एक स्ट्रॅटेजिक पॉलिसी आहे की युद्ध हे लाँग टर्म न करता शॉर्ट टर्म करायचं. आणि इथेही आपल्याला असं दिसेल की कदाचित टार्गेट हिट करतील. जसं मागच्या वर्षी त्यांनी न्यूक्लिअर बेसिसवर हल्ला करून, इराणच्या न्यूक्लिअर बेसिसवर हल्ला करून त्या ठिकाणी 12 दिवसात ते युद्ध संपवलं. किंवा इतर ठिकाणी त्यांची जी भूमिका आहे म्हणजे आपल्याला पाहावयास मिळेल की कमीत कमी कालावधीत त्याचा रिझल्ट यावा. आणि त्या अनुषंगाने अमेरिका प्रयत्न करेल इस्रायलद्वारे. आणि तसं झालं तर ठीक, परंतु जर हे एस्केलेट झालं, हे युद्धाची त्याची आता लो इंटेन्सिटी कन्फ्लिक्ट आहे, तो मिड इंटेन्सिटी कन्फ्लिक्टमध्ये कन्वर्ट होईल काही दिवसांनी. परंतु तो मिड इंटेन्सिटी कन्फ्लिक्टवर हाय इंटेन्सिटी कन्फ्लिक्टला तो जाता कामा नये. आणि यासाठी भारतासह जी महत्त्वाची जी देश आहेत, विशेषतः चीन आणि रशिया यांची भूमिकेकडे सर्व जगाचं लक्ष असणार. एक शेवटचा प्रश्न की जेव्हापासून हे हल्ले वाढत आहेत तेव्हा एक साधारण गोष्ट जर बघितली तर चांदीचे भाव आज बऱ्यापैकी वाढलेले दिसतात, अचानकपणे तेजी आली. बाकी अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर बाजारपेठ, मार्केट किंवा अशा अन्य कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती याचा थेट आणि लवकर परिणाम होईल असं दिसतंय? याचं जोपर्यंत होर्मुझ ही समुद्रधुनीवर इराण अंकित करत नाही किंवा ते ब्लॉक करत नाही तोपर्यंत फारसं परिणाम दिसणार नाहीत. परंतु एकदा का जर इराणने ते समुद्रधुनी ब्लॉक केली होर्मुझची, तर कदाचित त्याचा परिणाम आपल्याला तेल आयातीवर मोठा होणार आहे. आज साधारणतः कमीत कमी 10% त्याचे जरी रेट वाढले, म्हणजे $70 ते $80 पर बॅरल जर त्याचं क्रूड ऑइलची किंमत वाढली तर त्याचा परिणाम होईल. आणि जर हॉर्मुझ समुद्रधुनी ब्लॉक केला तर त्याची तीच किंमत $130 पर बॅरल एवढी होणार. म्हणजे भारतामध्ये निश्चितच त्या तेलाचे जे रेट्स आहेत हे वाढणार आहेत. भारतासह इतर अमेरिकेमध्ये सुद्धा जवळपास 4% महागाई वाढण्याची भीती आहे. जगभरामध्ये जो GDP आहे पूर्ण जगाचा जवळपास तो 0.3% हा कमी होण्याचे चान्सेस आहेत. आणि जी जपान असेल, भारत असेल किंवा इतर देश, इमर्जिंग जे देश आहेत यांच्या इकॉनॉमिकला निश्चितच त्याचा तोटा होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की जो आपण हेक्झागॉन स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्कमध्ये इन्व्हॉल्व करण्याचं इस्रायलचा ध्येय उद्देश फेब्रुवारीमध्ये त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. तर हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्कमध्ये इस्रायल आहे, भारत आहे, त्यानंतर सायप्रस आहे, इतर देश आहेत. यांचं एक स्ट्रॅटेजिक अलायन्स करून इराणसह जे म्हणजे सुन्नी प्रांतीय जे देश जे दहशतवादाला सपोर्ट करतात अशा देशांना काउंटर करण्याचं काम हेक्झागॉन स्ट्रॅटेजिक अलायन्स करेल. आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला असं दिसेल की इथून पुढे स्ट्रॅटेजिक जे प्रश्न आहेत हे अधिक क्रिटिकल होऊ शकतात. कारण हेक्झागॉन स्ट्रॅटेजिक अलायन्समुळे भारताला सायप्रससारखे एक नवीन आपले जे डिफेन्स प्रोडक्शन आपण जे करतो ते मार्केट मिळणार आहे. त्याचबरोबर इस्रायलद्वारे आयरन डोमसह इतर जी टेक्नॉलॉजी, ती क्रिटिकल टेक्नॉलॉजी आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून भारतसुद्धा त्याचा सहकारी आहे. परंतु दुसरीकडे मात्र इराण आणि इस्रायल यांच्यातले स्ट्रॅटेजिक संबंध जेव्हा आपण बघतो त्यावेळेस इराणसोबत आपण कितीतरी दशकं शांततेचे आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे म्हणजे आपली इराणमध्ये चाबार पोर्ट जे आहेत तिथे आपले स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहे आणि इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट आहे. या सर्व अनुषंगाने आपण जर विचार केला तर असं दिसेल की हे युद्ध लवकरात लवकर व्हावं, थांबावं, हाच प्रयत्न भारत सरकारसह इतर देशांनी करावा. आणि याचं जागतिक पटलावर हे युद्ध एस्केलेट होऊ नये
जर झालं तर त्याचे परिणाम सर्व जगभरातील राष्ट्रांना होऊ शकतात. परंतु जर भारताने या ठिकाणी इंटरव्हेन केलं, रशियाने इंटरव्हेन केलं, चीनने इंटरव्हेन केलं, इतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशनने त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन केलं तर हे युद्ध थांबू शकतं. धन्यवाद सर, पुढारी न्यूजशी सविस्तरपणे सध्या सुरू असलेल्या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर विश्लेषण केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.